अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा आहे। त्यामुळे राज्यभरातून नव्हे तर परराज्यातून भाविक देखील जेजुरीमध्ये दाखल झालेले आहेत। एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आपण खास या यात्रेनिमित्त देवाच्या गाभाऱ्यातून खंडोबाच्या गाभाऱ्यातून आपण दर्शन देत आहोत। गाभाऱ्याला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। खरं तर वर्षभरात अनेक यात्रा ज्या आहेत ते जेजुरीच्या खंडेरायाच्या भरत असतात, परंतु सोमवती यात्रेला विशेष महत्त्व असतं। त्याचं कारण असे की ज्या सोमवारी अमावस्या असते त्या दिवशी खंडोबाची यात्रा धरते, त्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात। आणि पालखी जी आहे ती करा स्नानासाठी नेली जाते। पालखीमध्ये देव ठेवले जाते। साधारणतः इथून 4 ते 5 किलोमीटर अंतर असलेल्या धालेवाडी या ठिकाणी करा नदीचं जे आहे ते स्नान घातलं जातं, परंतु ते असताना लाखोच्या संख्येनं भाविक जे आहेत ते जेजुरीमध्ये दाखल झालेले असतात। आणि या ठिकाणी जे आहे ते दर्शनासाठी खरं तर भाविकांना दर्शन मिळणं फार जिकिरीच असतं। त्याचं कारण असते गर्दीच मोठ्या प्रमाणात असते, परंतु आज जे आहे ते एबीपी माझ्याच्या प्रेक्षकांना जे आहे ते घर बसल्या या ठिकाणी जो आहे ते आपण दर्शन देत आहोत। एकंदरीतच लाखोच्या संख्येनं भाविक जे आहेत ते जेजुरीमध्ये दाखल झालेले आहेत। आणि पुढच्या काही वेळामध्ये जे आहे ती पालखी जी आहे ती करा स्नानासाठी नेली असली तरी या ठिकाणी जे आहे ते गाभाऱ्यातून दर्शन आपण एबीपी माझ्याच्या प्रेक्षकांना देत आहोत। कॅमेरा पर्सन धीरजसह जयदीप भगत, एबीपी माझा, जेजुरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।